शेतीला पाणी देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पहिला, पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे, म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पुरेसे पाणी मिळेल. दुसरे, वेळेवर पाणी द्यावे, खास करून सकाळी किंवा संध्याकाळी, जेणेकरून वाफेनं पाणी कमी होईल. तिसरे, मातीची ओलावा तपासून मातीची निचरा क्षमता आणि पाण्याचा गतीवर लक्ष ठेवावे. आणि शेवटी, पाण्याचा दर्जा चांगला ठेवावा, म्हणजे पाण्यात दूषित पदार्थ नसतील आणि पिकांना सुरक्षित पाणी मिळेल. चांगल्या प्रकारे शेती करण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. 1. योग्य पिकांची निवड. आपल्या मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि हवामान पाहून पीक निवडा. उदा. कमी पाण्यात तूर, हरभरा, जास्त पाण्यात ऊस, भात. 2. मातीची तपासणी. माती परीक्षण करून pH, सेंद्रिय द्रव्य आणि पोषक तत्वांची माहिती घ्या. त्यानुसार खत व्यवस्थापन करा. 3. उत्तम बियाणे प्रमाणित व रोगमुक्त बियाणे वापरा. सुधारित वाण निवडा, म्हणजे उत्पादन वाढते. 4. पाणी व्यवस्थापन. पिकाच्या गरजेनुसार वेळेवर पाणी द्या. ठिबक, ड्रिप किंवा तुषार, स्प्रिंकलर पद्धत वापरल्यास पाणी वाचते. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे योग्य. 5. सेंद्रिय व संतुलित खत वापर. शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत वापरा. रासायनिक खत संतुलित प्रमाणात द्या. 6. तण व कीड नियंत्रण. वेळेवर तण काढा. एकात्मिक कीड व्यवस्थापन IPM वापरा. जैविक उपाय, सापरे इत्यादी. 7. पीक फेरपालट, क्रॉप रोटेशन. दरवर्षी वेगवेगळी पिके घ्या, त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. आपण आधी पाण्याबद्दल विचारले होते, त्यामुळे विशेष लक्ष पाणी साठवण, तळे, बंधारे आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर यावर द्या. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जा. जंगलाच्या काठावर माझे शेती आहे. जंगली जनावरांचा, प्राण्यांचा खूप त्रास आहे. हे आमचा आराम करायचा मळा. आमचे काम झाले तर आम्ही मळ्यामध्ये येऊन आराम करतो. शेतीमधल्या काम झाल्यानंतर आम्ही इथे जेवण करायला येतो. इथे येणार जाणाऱ्या लोकांसाठी पाणी आणून ठेवतो. माझ्या शेतामधून जंगलामध्ये येणार जाणाऱ्या लोकांचा रस्ता. त्या लोकांना इथे बसण्याची सोय आहे व पाणी पिण्याची सुद्धा.